नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आमच्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखे सांभाळा, पती पत्नीने चिठ्ठी लिहिली आणि त्यानंतर जे काही चिठ्ठीत लिहिलेलं होतं ते ऐकल्यानंतर सगळ्यांचेच डोळे पाणावले। नेमकं ही घटना काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। सिन्नर तालुक्यातील फरदापूर येथील दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी मुलीच्या मामा आणि मावशीला उद्देशून आमच्या 5 वर्षाच्या मुलीचा स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करा अशा आशयाच्या लिहिलेल्या सुसाईड नोटमधील मजकुराने सगळ्यांचेच डोळे पाणावले आहे। ज्ञानेश्वर अशोक बोराडे वय 35 व दीपाली ज्ञानेश्वर बोराडे वय 30 अशी मृतांची नावे आहेत। ते शेतीसह दुग्ध व्यवसाय करतात। त्यांना 5 वर्षाची आराध्या नावाची मुलगी आहे। 2 दिवसांपूर्वी त्यांनी मुलीला तिच्या मामाच्या घरी सोडले। रविवारी दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ज्ञानेश्वर यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता। कुटुंबियांनी शोध घेतला असता घराजवळील विहिरीच्या कडेला दोघांच्या चप्पल आढळल्या। मामा मावशीच्या नावाने चिठ्ठी लिहिली होती। ती चिठ्ठी काय होती ते पाहूया। वावी पोलिसांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता 2 तासांनंतर विहिरीच्या तळाला दोघांचे मृतदेह मिळून आले। शनिवारी दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी आर्थिक विवंचनेतून दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे। आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनीही चिठ्ठी लिहून ठेवली होती। त्यात त्यांनी मुलीच्या मामा व मावशींना उद्देशून माफ करा, आमच्या मुलीला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळा, आमच्या वाट्याची जमीन तिच्या नावावर करा असे लिहिले आहे। या मजकुराने अनेकांचे डोळे पाणावले आहे। तरीही ही दुःखद घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत। धन्यवाद।